तर मुंबईतल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती बघायला मिळते। कोस्टल रोडच्या भिंतीतून छतातून पाण्याची गळती पाहायला मिळते आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये पाण्याची गळती होते आहे। कोस्टल रोडच्या भिंतीतून आणि छतातून ही मोठ्या प्रमाणात गळती पाहायला मिळते आहे। मुंबईतील कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच आता गळती सुरू झालेली आहे। मी सध्या या टनलच्या आतमध्ये आहे, जी टनल वरळीपासून मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघते आणि आपण या ठिकाणी पाहतोय की पाणी गळू लागलेलं आहे। या ठिकाणी जे पाणी आहे ते या बोगद्याच्या वरच्या दिशेने खाली आपल्याला गळताना स्पष्टपणे पाहायला मिळते। तर ज्या भिंती आहेत त्या भिंतींना सुद्धा आता आपण पाहतोय की ओलसरपणा आलेला आहे आणि तो स्पष्टपणे जाणवला जातोय। संपूर्ण बोगद्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने हा जो ओलसरपणा आहे तो पाहायला मिळतो आणि तिथून पाण्याची गळती जी आहे ती सुरू झालेली आहे। रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का असा सवालही उपस्थित होतोय। उद्या मान्सून पूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये हा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार आहे। 11 मार्चला हा कोस्टल रोड सुरू करण्यात आला होता आणि भारतातील टनल बोरिंगचा पहिल्यांदाच वापर करून हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे। हजारो कोटींचा खर्च करून सुद्धा मुंबईच्या समुद्रातून हे 2 टनल बनवल्यानंतर अशा पद्धतीची जर गळती होत असेल तर वाहन चालकांसाठी हा बोगदा आणि हा रस्ता कितपत सुरक्षित मानला जाऊ शकतो, यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।